आज आपण भरपूर फायबरयुक्त अशी पालकची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहे। त्यासाठी मी एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे। उकळत्या पाण्यात टाकायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे। एक वाफ काढल्यावर गॅसची फ्लेम बंद करून थंड करून आपल्याला हा पालक मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। मिक्सरला छान असा बारीक वाटून झाला की दुसऱ्या साईडला मी एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकले, 1 चमचा मोहरी टाकले। मोहरी छान तडतडली की 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिरं पण छान तडतडलं की एक मोठ्या साईजचा मी कांदा टाकला आहे। कढीपत्त्याची 4-5 पानं टाकलेत। कांदा छान आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। आता हे बटाटा टाकला आहे मी एक लांबट असा कापून, तो पण कांद्यावर आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। 1 मिनिट परतून झाल्यावर झाकण ठेवून आपल्याला थोडा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। सर्व छान मिक्स करून घेतलं आहे। बटाटा पण आपला शिजला आहे। आता मीठ टाकूया आपण, चवीनुसार मीठ टाकलं आहे मी। हळद टाकते पाव चमचा। मिक्स करून घ्यायचं आपल्याला हळदने टाकून। तेलावर हळद टाकली त्याचा रंग छान येतो खिचडीला पण। आता 2 टोमॅटो टाकलेत मी बारीक चिरून। एक वाफ काढून आपल्याला टोमॅटो छान नरम करून घ्यायचे आहेत। 1 चमचा आलं लसणीची पेस्ट टाकली आहे। पेस्ट टाकून पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व छान मिक्स झालं आहे। बटाटा पण आपला छान शिजला आहे। एकदा झाकण ठेवून पुन्हा एक आपण वाफ काढून घेऊया, म्हणजे टोमॅटो आपला छान स्मॅश होईल। छान टोमॅटो नरम झाला आहे। आता ह्याच्यामध्ये मी पालकची जी पेस्ट आपण करून ठेवलेली होती ती टाकून मिक्स करून घेते। एका बाजूला मी तांदूळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ थोडीशी घालून खिचडी शिजवून घेतलेली ती तयार आपल्याला खिचडी याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं धुवून पालकचं पाणी टाकलं आहे मी त्यात आणि थोडीशी पातळ अशी खिचडी केली आहे। आता वरून त्याला तडका मारणार आहे मी। छोट्या कढईत तेल घेऊन त्यात मोहरी टाकले। मोहरीला छान तडतडली की त्यात लसणीच्या 4-5 पाकळ्या बारीक चिरून टाकल्यात। कढीपत्ता टाकला, संगेश्वरी मिरची टाकली, 1 चमचा लाल तिखट टाकले, म्हणजे छान रंग येतो आपल्या खिचडीला। अशी आपली पालकची खिचडी तयार आहे। कशी वाटली तुम्हाला ही पालकची खिचडीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा। आवडली असेल तर एक लाईक शेअर नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब